विद्यार्थी मित्र हो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून विचारणा केली. त्या अनुषंगानेच अडचणीच्या दृष्टीनं एक विषय द्वितीय वर्षामध्ये आहे, तो म्हणजे रोपवाटिकेचे महत्त्व रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान. या विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडा अवघड वाटतो. अवघड विषय अजिबात नाही. द्वितीय वर्षामधला सर्वात सोपा आणि चांगला विषय म्हटला जाणारा विषय आहे. हा विषय बौद्धिकसाठी 50 गुण आणि प्रात्यक्षिकसाठी 100 गुण अशी त्याची रचना केलेली आहे. आता विषयाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर विषय अगदी 3 शब्दांनी बनलेला आहे. तो म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन, म्हणजेच त्याला रोपमळा असा शब्द शासकीय भाषेत आपण करतो. आपल्या इंग्रजी आणि मराठी भाषेत नर्सरी कशी असते त्या बाबतीत, आणि नर्सरी कशी चालवायची किंवा नर्सरीमध्ये रोपांची निर्मिती कशी करायची किंवा रोपमळ्यामध्ये रोपांची निर्मिती कशी करायची याच्याविषयी माहिती आहे पहिल्या रोपवाटिका व्यवस्थापन या भागात. दुसरा भाग आहे तो म्हणजे त्याचंच नाव फुलशेती. मग या फुलशेती म्हणजेच जे काही शेतावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलांचे व्यापारी तंत्रज्ञानावर आधारित फुलांची शेती कशी करावी त्याविषयी फुलशेती हा विषय येतो. आणि त्याच्यानंतर शेवटी येतं हरितगृह तंत्रज्ञान. आता हरितगृह तंत्रज्ञान याच्यामध्ये का आला तर त्या ठिकाणी विविध फुलपिके असतील किंवा रोपवाटिकेमध्ये ज्यावेळेस रोपं तयार केली जातात त्यावेळेस त्यांना एका नियंत्रित तापमानामध्ये ठेवलं जातं. आणि नियंत्रित तापमान म्हटलं तर त्या ठिकाणी हरितगृह शब्द येतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी रोपांची काळजी आणि निपज म्हणजे त्याची वाढ आपण सहजरित्या करू शकतो. अगदी सोपा आणि साध्या भाषेतला विषय आहे. फक्त या 3 शब्दांनी समजून घ्या: रोपवाटिका व्यवस्थापन, दुसरा येतो फुलशेती आणि तिसरा येतो हरितगृह तंत्रज्ञान. आता यामध्ये हे 3 भागावरच तुम्हाला फोकस करायचं आहे. आता रोपवाटिका व्यवस्थापन म्हटलं तर रोपवाटिकेचे महत्त्व, त्याच्यानंतर रोपवाटिकेची आखणी आराखडा, रोपवाटिकेचे विविध प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. मग ते विभागानुसार आहेत. मग विदर्भात गेलं तर त्या ठिकाणच्या फळबागा वेगळ्या आहेत, म्हणजे संत्र्याची. मराठवाड्यात आलं तर त्या ठिकाणी मोसंबी, लिंबू, कोरडो फळझाडे या फळांना महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बरीच फळं येतात. अंजीर आहे, त्याच्यानंतर पेरू आहे, मोसंबी आहे. म्हणजे या ठिकाणी विविधता येते या ठिकाणी, बरोबर. आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी रोपवाटिकेच्या या विषयामध्ये विविध भागामध्ये, जसं आपण कोकणात गेलो तर कोकणामध्ये तुम्हाला हापूस आंबा किंवा इतर काजू, कोकम, रबर अशा विविध व्यावसायिक स्तरावर किंवा फळझाडांची रोपवाटिका आपल्याकडे त्या भागात त्या ठिकाणी त्या स्तरावर तयार करण्याला महत्त्व आहे. हे महत्त्व पटवून देणारा विषय आहे. आता या ठिकाणी त्याच्यानंतर रोपवाटिकेमध्ये दुसरा येतो म्हणजे त्या ठिकाणी भाग येतो म्हणजे तो अभिवृद्धी. अभिवृद्धीमध्ये 3 प्रकार: बियापासून, शाखीय आणि उती संवर्धित. आता बियापासून आणि शाखीय अभिवृद्धी ही सगळ्यात प्रात्यक्षिकाभिमुख शिक्षण याच्यामधून या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलं काटेकोरपणे तर त्या ठिकाणी बऱ्याच त्याच्या व्याख्या आणि त्याची उदाहरणं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर उती संवर्धित रोपवाटिका म्हणजे एक आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन रूममध्ये, एका बंदिस्त खोलीमध्ये रोपांची निर्मिती एका आगार माध्यमावर केली जाते आणि त्याला हार्डनिंग केलं जातं. म्हणजे पुन्हा हरितगृह त्या ठिकाणी त्याचा वापर होतो, म्हणून तो कंबाईन विषय आपल्याला बनवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो फुलशेती. आता फुलशेती म्हणजे आता ह्या उद्यानविद्या शाखेचा फुलशेती हा विषय खूप महत्त्वाचा मानला जातो. फ्लोरिकल्चर इंग्रजीत त्याला म्हणतो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये अजून एक भाग दिलेला आहे तो अभ्यासाला, म्हणजे उद्यानविद्यामध्ये बगीचे
आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी परसबाग असाही एक विषय तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे. आणि तिसरा येतो म्हणजे हरितगृह तंत्रज्ञान. अगदी सोपा विषय आहे, मोजक्या धड्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विषय तुम्हाला अभ्यास करता येईल बौद्धिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून. म्हणून तो मागणीनुसार व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची संकल्पना म्हणणं होतं की सर याच्या व्यतिरिक्त कोणता व्हिडिओ आहे का, तर त्या ठिकाणी सोपं करून कसा अभ्यास करता येईल त्यानुसार आपण पाहू. आता उदाहरणार्थ बऱ्याच विषयाच्या नोट्स आहेत मी वैयक्तिक केलेल्या आहेत, त्या जर सांगायचं म्हटलं तर तेही बऱ्याच विद्यार्थी मागत आहेत. त्यानुसार आपण जर गेलो तर त्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिकेमध्ये बरेच काही भाग दिलेले आहेत. आता या ठिकाणी एक चॅप्टर घेतो मी, तर एक चॅप्टरमध्ये जर गेलो आपण तर त्या ठिकाणी याच्यामध्ये एक रोपवाटिकेत रसायने व संजीवकाचा वापर कसा करायचा याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ आपण. तर प्रश्न असा येतो, संजीवक म्हणजे काय ते सांगून प्रकार स्पष्ट करा, असा एक प्रश्न येतो. आणि दुसरा येतो, संजीवकाचे प्रकार स्पष्ट करा. आता संजीवक म्हणजे काय, पहिल्या प्रश्नानुसार जर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी संजीवक म्हणजे पिकाच्या वाढीचे नियमन करणाऱ्या रसायनाला संजीवक असं म्हणतो. आता हे त्याची झाली व्याख्या, म्हणजे पिकाची वाढ नियमित आणि नियमन करणारी एक रसायन आहे, त्या रसायनाला आपण संजीवक असं म्हणतो. आता संजीवकाचे प्रकार बघू. ऑक्झिन गटातलं संजीवक पहिलं येतं. आता हे ऑक्झिन गटातलं संजीवक हे वनस्पतीच्या पेशीमध्ये नैसर्गिकरित्या तयार होतं आणि आपल्याला कृत्रिमरित्याही तयार करता येतं. याचा फायदा काय, पिकाची किंवा रोपाची वाढ जोमदार होते. याचा उपयोग वनस्पतीच्या पेशी वाढीसाठी होण्यासाठी, फुलाची कळी तयार होण्यासाठी, लवकर मुळे फुटण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणून याला एक प्रकारे रूटिंग हार्मोन म्हणजे मुळे फुटणारं संजीवक असंही आपल्याला म्हणता येतं. उदाहरणार्थ आहे IBA म्हणजे इंडोल ब्युटेरिक ॲसिड, NAA नॅफ्थेलिक ॲसिटिक ॲसिड आणि IAA इंडोल ॲसिटिक ॲसिड. याशिवाय अजून एक प्रभावी गटातले शक्तिशाली ऑक्झिन्स आहेत, ते म्हणजे 2,4-D आणि 2,4,5-T म्हणजे 2,4,5-T आणि 2,4,D असे त्या ठिकाणी त्याची मराठीत नावं येतात. ऑक्झिनचा उपयोग या गटातला जे काही शक्तिशाली ऑक्झिनचे नावं सांगितले मी आत्ताच, त्या ठिकाणी निवडक तणांचा नियंत्रण करण्यासाठी तणनाशक म्हणून उपयोग केला जातो. अतिशय कमी तीव्रतेने वापरलेली असणारी फळधारणा वाढते व फळांची विरळणीसुद्धा आपोआप होते. NAA या संजीवकामुळे बिनबियाची फळं आपल्याला तयार करता येतात. वनस्पतीची पानगळ थांबते आणि NAAचा उपयोग केल्यास फुलधारणा उत्तम होते. आता दुसरा प्रकार आहे, हे झालं ऑक्झिनच्या बाबतीत. आता जिब्रेलिनचा दुसरा गट येतो, तो म्हणजे प्रकार दुसरा, तो म्हणजे जिब्रेलिन. वनस्पतीच्या पेशीची संख्या न वाढता पेशी लांब होतात. उदाहरणार्थ GA म्हणजे GA3 म्हणजे जिब्रेलिक ॲसिड 3 असं त्याचं नाव येतं. धान्याला मोड आणण्याची क्रिया जलद होण्यासाठी या जिब्रेलिनचा उपयोग होतो. माल्टिंगसाठी म्हणजे शीतप्रिय म्हणून बियर तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. वनस्पतीच्या खोडाची लांबी वाढवण्यासाठी मदत होते. बियाची उगवण क्षमता सुधारण्यासाठी मदत होते. फळधारणा उत्तम होऊन फळांचा या ठिकाणी विकास उत्तमरित्या होतो. सुप्तावस्थेतील डोळे फुटण्यास मदत होते. काकडीच्या वेलीवरील नर फुलाचे उत्पादन वाढतं, याचा फायदा संकराकरिता त्या ठिकाणी होतो. जिब्रेलिन हे ऑक्झिनसोबत वापरला तर बिनबियाची फळं तयार होतात. जिब्रेलिक ॲसिडमध्ये जिब्रेलिन नावाचं द्रव असतं. बिनबियाच्या द्राक्षामध्ये फळाचा आकार वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात या जिब्रेलिनचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तिसरा प्रकार आहे सायटोकायनिन. कॅलस निर्मिती व जोड याचा साधण्यास उपयुक्त होतो. उदाहरणार्थ कायनिन आणि 6BA असं त्याची उदाहरणं 2 आहेत. कायनेटिन कृत्रिम वाढ नियंत्रक आहे, तर ॲडेनिन व सायटिन ही नैसर्गिक वाढ नियंत्रक द्रव्ये आहेत, जे मातीतून पिकांना शोषली जातात, ती मातीत तयार होतात. कधी पण हे ह्युमस तयार विरघळल्यानंतर, मातीत विरघळल्यानंतर मिळेल. त्याच्यानंतर सायटोकायनिनमध्ये ईस्टर्क व नारळ दुधात हे संजीवक आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं. सायटोकायनिनमुळे फळधारणा चांगली होऊन फळाचा आकार वाढतो. काढणीनंतर भाज्या फुले यांची नासाडी कमी होते. नंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे संजीवकाचा इथिलीन. हे रंगहीन जलद पेट घेणारा अतृप्त हायड्रोकार्बन वायू असतो. झाडावरून काढलेली फळे, केळी, संत्रा, अननस यांना पिकवण्यासाठी
याचा उपयोग होतो. या गटात इथ्रेल नावाचं कृत्रिम वाढ नियंत्रक आहे. इथेफॉन हे दुसरं वाढ नियंत्रक आहे. एकाच वेळी फळे पिकवण्यासाठी या इथिलीनचा उपयोग होतो. थंडीच्या लाटेपासून केळी बागेचं संरक्षण करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जातात. त्यातून इथिलीन वायू बाहेर पडतो आणि निघतो. त्यामुळे केळीला समान फुलधारणा आणि समान फळे येण्याला मदत होते. आता 5वा प्रकार आहे तो म्हणजे वाढ प्रतिबंधके. त्याला ग्रोथ इनहिबिटर्स असं म्हटलं जातं इंग्रजीत. वनस्पतींची आंतरिक शरीर क्रिया थांबवणारं रसायन याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ मॅलिक हायड्रोक्साईड व दुसरं कृत्रिम रसायन व CCC असं एक त्याचं उदाहरणं 2 आहेत. ही संजीवक कळ्यांची वाढ थांबवणे, पानांची झपाट्याने गळ करणे आणि बियांची सुप्तावस्थेसाठी उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर नैसर्गिकपणे आढळणारी ॲब्सिसिक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड, सिन्नामिनिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड ही आपल्याला अनुक्रमे याच्यामध्ये आढळून येतात. ही वाढ प्रतिबंधके हा 5वा प्रकार संजीवकाचा झाला. 6वा प्रकार येतो वाढ विरोधके. ही संजीवके कळी विकास कामात अडथळा आणतात व इतर कळीच्या क्रियेला चालना देतात व प्रतिबंध करतात. यामुळे बहाराला चालना मिळते. छाटकलमावर उपाय केल्यास छाटकलम म्हणजे आता काय असेल ते शाखीय अभिवृद्धीच्या याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये पाहायला मिळेल. छाटकलमावर उपाय केल्यास त्यालाही मुळ्या फुटण्याचं काम या वाढ विरोधके म्हणजे ग्रोथ रिटार्डंट्स यांच्यामुळे होतं. उदाहरणार्थ याचं आहे MH40 आणि टिबा ही 2 उदाहरणे वाढ विरोधकेची आहेत. आता ही संजीवकाचे प्रकार स्पष्ट करा म्हटल्यानंतर हे 6 प्रकार तुम्हाला मी सांगितलेल्या मुद्द्यानुसार लिहा. तुम्हाला 5 पैकी 5 गुण तुम्हाला सहज पडतील. मी जे तुम्हाला मुद्देसूद मांडले त्या ठिकाणी तुम्ही ते मी सांगतोय त्या पद्धतीने लिहून घेतलं तरी तुमची त्या ठिकाणी तो एक प्रश्नाचं उत्तर तयार होईल. आता थोडक्यात पुढे सांगतो की संजीवकाचा उपयोग काय होतो. हे 6 प्रकार झाले. ते 6 मुद्द्यानुसार 6 प्रकारानुसार 6 त्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे मुद्दे तुम्ही मांडून घ्या आणि शेवटी एक प्रश्न येऊ शकतो म्हणजे संजीवकाचा उपयोग लिहा. तर त्या ठिकाणी थोडक्यात सांगतो उपयोग काय. तर पहिला आहे जर पीक जमिनीवर लोळत नाही. कडक थंडी व अवर्षणाचा प्रतिकार करण्याचा काटकपणा पिकात येतो. तिसरा मुद्दा आहे पिकांची फळधारणा लवकर होते. फळधारणा पाहिजे तसा आकार फळधारणेचा आपल्याला आणता येतो. 5वा फायदा आहे 1 वर्षाआड फळधारणा होणाऱ्या झाडांना दरवर्षी फळे आणता येतात. 6वा मुद्दा उपयोग आहे फळे आकर्षक रंगाची बनविता येतात. 7वा उपयोग आहे फुलातील पुंकेसर निर्बल त्याला आपण स्टाराईल म्हणतो त्या ठिकाणी बनविता येतो. झाडात प्रथिने व आवश्यक अमिनो आम्लाचे प्रमाण वाढविता येतं. आणि शेवटचा उपयोग आहे बीज निर्मिती थांबविता येते आणि तणाचा नाश करण्यासाठीही आपल्याला संजीवकाचा उपयोग करता येतो. असे 9 फायदे किंवा त्याचे उपयोग आपल्याला करता येतात आणि होतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक थोड्या वेळेत या संजीवकाचे प्रकार असो म्हणजे संजीवकाची एक व्याख्या, संजीवक म्हणजे काय व संजीवकाची प्रकार स्पष्ट करा हा एक प्रश्न, संजीवकाचे प्रकार स्पष्ट करा हा एक प्रश्न, संजीवक म्हणजे काय ते सांगून संजीवकाचे उपयोग लिहा 5 गुणासाठी हाही एक प्रश्न. अशा 3 प्रश्नाचं स्वरूप या व्हिडिओमध्ये आहे. सर्वांनी या विषयाची भीती किंवा बाळगू नका. अतिशय छान आणि सुंदर आणि मोजक्या शब्दात मांडणारा विषय आहे. सर्वांनी अभ्यास करा. परिपूर्ण विषयामध्ये गुण प्राप्त करा आणि सर्वांनी अभ्यास करून परीक्षेला सामोरं जा. धन्यवाद. मी ज्ञानेश्वर मिसाळ. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहून पुढे सर्वांना सांगताल, पाहताल आणि त्याचा उपयोग निश्चित कराल. धन्यवाद.